नमस्कार मंडळी, मी मायागुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि सकाळची जी काही कामं असतात ती सगळी माझी झालेली आहे. आज नाश्ता वगैरे काय बनवलं नाही, कारण आज नाश्त्यामध्ये मी मखाने खाणार आहे आणि केतूसुद्धा तेच. त्याचबरोबर दूध प्रोटीन जे काय असेल ते केतू खाईल. त्यामुळे नाश्ता काय करणार नाही, तर मी डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आज वेदांत ऑफिसला गेला नाही अजून, तर का नाही गेला हे आपण तर त्यालाच विचारूया. तर चला. तर वेदांत इथे उभा आहे आणि वेदांतने आज पट्टी लावून आलेला आहे. काय झालेलं वेदांत? काय झालं, मी काल गेलो होतो लग्नाला. हां, मग जरा मोठ्याने बोल. मी काल लग्नाला गेलो होतो. सो मी जस्ट असं जात होतो माझ्या लेनने. अचानक एक माणूस रॉंग साईडने आला. मग मी फ्रंट ब्रेक दाबला आणि खाली रोडवरती माती होती. सो मी झालो असं पडलो. त्याच्यामुळे किती लागलंय? आणि चांगलंच लागलंय, खर्चटलंय खूप जास्त. मग रात्री आपण तेल वगैरे लावलं ना? मग रात्री तेल लावला, हळद आणि पायाला लावला. पण जोराचं लागलंय. रक्त थांबतंय का आता? काय आता गोळी तर खाल्ली आहे मी. डॉक्टरला सांगितलंस ना तू की रक्त हो थांबत नाही? सांगितलं. मग त्यांनी मेड्स दिलेत, मग ते खाल्लं मी. डॉक्टर बोलले 15 दिवस लागतील. 15 दिवस रिकवर व्हायला लागणार. गोळ्या दिल्यात ना? हां दिल्या. आता तुला लागलं होतं किती दिवस लागले तुला? मला 1 आठवडा लागला. मला तर सुरीच लागली होती, तरी पण तेवढा वेळ लागलाच. तुला तर चांगलंच लागलंय पण वेदांत. हां तर आता इथं पण ब्लिडिंग दिसते. अजून पण दिसतंय तेच. थोडक्यासाठी उद्योग झाला. मग तू लग्नाला जाताना म्हणजे आपल्या घराच्या जवळच झालं, तर मग तू परत का नाही आलास? मला सुचलंच नाही. मी असं तर समजलंच नाही की तो पण एक ऑप्शन आहे. आणि मला वाटलं की एवढं काही लागलं नसेल. आल्यावर त्याला समजलं की खूप डेंजर ब्लिडिंग झाली होती. पडल्या समजत नाही रे लगेच आपल्याला की लागलंय, कसं लागलंय. मेन म्हणजे मला दिसत नव्हतं ना, मी लक्ष देत होतो. अंधार मला होतं की अरे लेट झालंय. आणि मजाच झाली त्या लग्नाची तर गोष्टच वेगळी. काय झाली मजा? ते लग्न होतं म्हणजे टायमिंग दिलं होतं आम्हाला 6 वाजताचं. आम्ही 7:30ला गेलो. तर तिथे आम्ही पोहोचलो 8 पर्यंत. 7:30 7:45 8 o'clock पर्यंत पोहोचलो. ती कोणीच नाही. कसं काय? हा ना, म्हणजे तिथे कॅटरिंग वाले पण नव्हते आलेले. अरे बापरे. मी आणि माझे 2 कलिग होते, आम्ही दोघंच होतो. मी तर शॉकच झालो की लग्न संपलं की काय. त्यानंतर आम्ही थांबलो थोडा वेळ, तर मग अजून ऑफिसची लोक आली. मग आम्ही जरा थांबलो, विचार केला, त्यांना फोन केला ज्याचं लग्न आहे त्याला. फोनच उचलत नाही. आता तो नवरदेव कसा उचलेल फोन? हा ते तर आहे, बट लग्न झाल्यानंतर तुला काढलं लग्न झालं? हा मला वाटलं लग्न झालं की काय. असं कसं? टायमिंग काय सांगितलं होतं? 6. आणि मेन इश्यू की तिथे ना मुलीचं नाव नंदिनी लिहिलं होतं हॉलच्या बाहेर, असं ना तो बॅनर. आणि फोटो मध्ये नेहा होता. फोटो मध्ये म्हणजे? इन्व्हिटेशन जो असतो ना. तर मग मला वाटलं की आम्ही चुकीच्या लोकेशन तर नाही आलोय. कारण की ते लग्न तर 6 वाजता चालू व्हायचं होतं. अच्छा. ते तर आम्ही 1 तास लेट आहोत, तरी पण चालू नाही बरं, 6चे 7 7:30 पण होऊ शकतात, पण तरी पण कोणीच नाही आला. तरी म्हणजे कोणीच नाही आलं. मग त्यानंतर केटरिंग वाले आले, मग त्यानंतर अजून शाळेची लोक आले. मग त्यानंतर गर्दी येत राहिली आणि मग स्टार्टर चालू झाला. मग तोपर्यंत आम्ही सगळे डाऊट मध्येच आहोत ना थोडे, की मे बी आपण दुसऱ्याच्या लग्नात. ऍड्रेस चेंज झाला काय? हा, दुसरीकडे गेला. खूप मोठी जागा होती. आणि राहुल नाव पण कॉमन आहे, जिचं लग्न होतं. आणि ते मुलीचं नाव पण वेगवेगळं दिसत होतं सगळीकडे. अच्छा. तिथे वेगळं होतं, तिथे वेगळं. बाहेर नंदिनी नाव लिहिलं होतं. हॉलमध्ये पण जास्त थर्माकोल होती लिहितं, तिथे पण नंदिनी होता. बट आमच्या इन्व्हिटेशन मध्ये वेगळं नाव होतं. नेहा होतं. अच्छा, ज्यांनी चेंज केला नाही, तुम्हाला काय माहितीच नाही. आता काय माहिती चेंज केलं काय केलं, काय सांगायचं पाहिजे. माहिती पण नाही कोण कसं दिसतं काय. शेवटी झालं काय मग? शेवटी काय मग मी तर 9 वाजता मग मी स्टार्टर आणि जेवण झालं माझं. जसं जेवण झालं तसं मी निघालो. तर तेव्हा ते दिसला तो येताना असा नाचत. मग मी त्याला कॉंग्रॅट्स केलं, बोललो की झालं मी सगळं खाऊन वगैरे झाला, मी निघतो. म्हणजे लग्न व्हायच्या अगोदरच तुम्ही खाऊन आलात?
आता लग्न काय झालंच होतं मला तर वाटतं. कसं त्यांची सगळी विधी वगैरे ते करून आलेत कुठून करून आले? घरातूनच. घरातून? अच्छा. हा, इथे फक्त त्यांचं लग्न होतं. म्हणजे फक्त हार घालणे वगैरे, वरमाला घालणे एवढंच राहिलं होतं. तेच. हं. अच्छा, वेगळीच पद्धती आहे त्यांची. आणि तो किती वाजता आला? 10 वाजता आला. अरे बाप. आम्ही निघालो, आम्हाला तो रोडवरती भेटला ना. हां 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 तर ते सगळे लोक डान्स करत 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 तो एंट्री त्याची 10 वाजता झाली. आणि आम्ही तर 9:30 जेवण केलं, 9 वाजता 9:30 पर्यंत निघालो आम्ही. मग तेव्हा रोडवरती भेटला तो. असं. किती आणि तो वेळ वाजत लागला. गाजत येताना तुम्हाला भेटला काय? हा. आणि तुम्ही आतमध्ये वाट बघताय. मग काय. नवरी वगैरे मिळाली की नाही बघायला? अरे काय भेटलंच नाही तर फक्त तोच भेटला तोच दिसला. नव्हता. अच्छा. तोच 5 मिनिटासाठी भेटला. मजेशीरच आहे, म्हणजे एका लग्नाची हा. गोष्ट झाली तुमची तर. हो. अरे बट त्याने सांगायला पाहिजे होतं की माझी एंट्री 10 वाजता होणार आहे. मग अच्छा. असं काहीतरी आमचं लग्न असं. बरोबर, एखाद्या लांब जाणारा असेल तर त्याला एवढा वेळ हा. थांबून चालणार नाही ना. तेच तर. आणि मग स्टार्टर वगैरे चालू झालं, जेवण चालू झालं, अजून कोणाचा काय पत्ता नाही, ज्याच्यासाठी लग्नासाठी आलं. त्याच्या अरे नातेवाईकांना? नातेवाईक तेच बोलतं, नातेवाईक पण नाही, भाऊ बहीण नाही, कोण नाही, काय मामा मामी, कोणाला काय, भेटणार ना तुम्ही कोण, पण? काहीच नाही. म्हणता मग गिफ्ट कोणाला दिलं तुम्ही लोकांनी? कुठे गिफ्ट दिलं? मग गिफ्ट पण नाही दिलं. मग कधी मग कोणीच थांबला नाही गिफ्ट द्यायला? अरे आम्ही आणि माझ्यासोबत एक टीचर होती, हा. ते पण गेले, मी पण गेलो. हा. मग बाकी हे सगळे थांबले. बाकीच्यांकडे दिलंय ना. हा, आता मग ते कधी निघाले माहित नाही. अरे दिल्याशिवाय थोडी नाही येणार ते. अरे बट ते पण किती वेळ थांबतील ना. हं. उद्या सकाळी म्हणजे आज आहे ना ऑफिस. आज देतील काय? आज तो आता तो सुट्टीवरती असेल ना. हं. तो येईल मार्च मध्ये. मजेशीरच झाली म्हणजे लग्नाची गोष्ट. आणि तू एक उद्योग करून ठेवलास, चांगला लागला. आता किती दिवस विश्रांती घ्यायला सांगितलं डॉक्टरने? तसं तर काय मला इश्यू नाही, बट डॉक्टर बोला की 15 दिवस लागेल रिकवर व्हायला. पूर्ण. अरे बापरे, कामच लावला. नाही का पथ्य वगैरे नाही ना सांगितलं? तर ते तर मीच फॉलो करतो. तसं तर तेलकट काही खातच नाही. गोळ्या किती दिवसांच्या दिल्या? मला वाटतं 1 आठवड्याचे गोळ्या. 1 आठवड्याच्या दिल्या गोळ्या? हम्म. ठीक आहे. आता काय करणार, विश्रांती घे. आता किती वाजता निघणार आहे ऑफिसला जायला? तर मी निघतो 11 वाजता. जेवून जाणार नाही, टिफिन घेऊन जातोस? हा. ठीक आहे. चल मग आवरला, आंघोळ वगैरे कर. बरं झालं दवाखान्यात जाऊन आलं ते, नाही तर परत आपल्याला समजलं पण नसतं. ते रक्त उगाचच वाहत राहिलं असतं. आणि आपण तर फक्त तेल हळदच लावली होती ना रात्री. तरी तुला थोडं बरं वाटलं ना रात्री लावल्यामुळे? बरं आहे, घरातल्या घरात ते हळद लावून आपण थोडंफार रिकवर करू शकतो ना. चल मग आवर, मजेशीरच गोष्ट झाली तुझी तर. तर मंडळी, आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आता इथे बेसनचे चिले बनवणार आहे. तर सुरुवातीला केतू बोली मला नाश्ता नको, नाश्ता आणि जेवण एकच बनव, बेसन चिले. तर आता हे करते, नाश्त्याला पण होईल आणि जेवण पण यातच होईल आमचं कदाचित. नाही तर मग दुपारी पटकन मी आज पालकची आमटी आणि चपाती आणि भात असं करणार आहे. पण आधी पहिले चिले खाऊन घेतो. त्यात जर का जास्त पोट भरलं तर मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्येच बाकीचं करेन. आता तात्पुरतं आम्हाला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आमचं दोघींचं पण पोट भरेल. कारण आज मी बेसन चिल्यावरती थोडंसं पनीर आणि चीज पण टाकणार आहे. तर मंडळी, इथे साधारण 50 ते 60 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि इथे मी बेसन चिल्यासाठी पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये पालक, कांदा, टॅमॅटो, हिरवी मिरची आणि लाल तिखट, हळद, मीठ सगळं टाकलेलं आहे आणि थोडीशी काळी मिरी पण टाकली आहे. तर अशा पद्धतीने बॅटर रेडी केले. आता यामध्ये हे सगळं पनीर मी आता टाकून घेते. तर आता इथे मी मस्त असं एक चिला टाकलं आहे आणि त्यावरती अशी चीजची स्लाईस ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने सगळे चिले मी करून घेते आणि केतूला खायला देते. तर आता इथे एक चिला रेडी झालेला आहे. आता काढून घेते. खालच्या बाजूने बघा व्यवस्थित असा झाला आहे, जास्त लालसर नाही केलं आहे मी. तर तयार झालेला चिला आता मी केतूला खायला देते. केतू ये बाळा, बाहेर येते का? कुठे खातेस मग? इथेच बसली आहेस. घे, गरम गरम आहे. तर काय सॉस वगैरे पाहिजे? नाही.
मग काय पाहिजे? चमचा आणि फोक. बरं ठीक आहे, आणते. हे घे, खा आणि सांग. जास्त तिखट नाही केलं आहे मी. मिरची टाकली आहे. मिरची टाकली आहे पण जास्त नाही, एकच मिरची टाकली आहे मी. झालं आहे बरं. सॉस वगैरे हवा आहे तुला खायला का असंच खातेस? करू मग गरम गरम, खाऊन घे मग पटकन. चला मंडळी, केतूला पटपट देते खायला नाश्ता आणि जेवण. आता सध्या तरी हेच आहे. आणि साईड बाय साईड मी कुकरची पण तयारी करणार आहे. म्हणजे काय ह्याने तर आमचं लगेच पोट भरेलच, परंतु मग संध्याकाळचा स्वयंपाक पण मी आता दुपारीच करून घेते. कारण मी केतू आणि वेदांतच आहोत, त्यामुळे आता रात्री काही वेगळा स्वयंपाक करत बसणार नाही. लगेचच मग मी कुकर पण लावून घेणार आहे. तर चला दुसरा चिला पण टाकून घेते. पनीर वगैरे टाकलं ना पोट एकदम गच्च भरतं, हेवी होतं, म्हणून त्यामुळे जेवण नाश्ता एकत्रच होऊन जातं माझं. आता इथे दुसरा रेडी झालेला आहे, तर मी पण गरम गरम खाऊन घेतोय. तर चला मंडळी, खाऊन घेते मी पण. आणि तिसरा चिला तव्यावरती ठेवलेला आहे. मस्त लागतं. मी मात्र सॉस घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. सॉस घेतला, सॉसवर छान लागतं मला. मस्त झालं आहे. चला आता मी खाऊन घेते. तर मंडळी, आता माझा दुपारचा स्वयंपाक पण झालेला आहे. तर स्वयंपाकामध्ये काय काय केले ते दाखवते तुम्हाला. तर इथे मस्त अशी पनीर टाकून पालकची गरगटी भाजी बनवली आहे आणि चपात्या बनवलेल्या आहेत आणि इथे भात आहे. तर चला मंडळी, आता मला जेवायचं आहे. आणि काल रात्री मस्त असं दही लावलेलं, तर त्याचं ताक पण करून घेते. तर चला. 6 वाजायला 5 मिनटं कमी आहेत आणि अजून सूर्यास्त झाला नाही आहे. आकाशामध्ये मस्त पक्षी फिरतायत, बागडत आहेत. कॅमेऱ्यामध्ये कॅप्शन होते की नाही माहिती नाही. मस्त असं सूर्यास्त होईल आता थोड्या वेळातच. आता 7:30 वाजायला आले आणि वेदांत जेवतोय. केतू पण बसली आहे जेवायला. आता मी पण थोड्या वेळ जेवणार आहे. आणि काय वेदांत, बरं वाटतंय आता जरा? आज काय जिम वगैरे काहीच नाही केलं, मग बरं वाटतं जरा थोडंसं. रेस्ट डे होता काय तुझाच? ठीक आहे, जेवण कर आणि आता गोळ्या वगैरे खा, विश्रांती घेत. हां, बाकी काय करू नकोस. आणि तुझं काय पिऊ? आज लवकर झोप, तर सकाळी जरा लवकर उठायची सवय लागेल. किती दिवस राहिले आहेत आता एक्झामला? 2 दिवस. बाप रे, मला पण भीती वाटायला लागली. मला टेन्शन आलं आहे. सकाळी लवकर उठायचं, आवरायचं. आता पप्पा गावाला गेलेत, पप्पांना पण लवकर यावं लागणार. आता पप्पांना थांबायचं होतं माहिती आहे. आता केतूची एक्झाम आहे त्यामुळे येतील आता. आणि काय म्हणतो वेदांत, काय बोलायचं आहे? काय नाही बोलायचं? जेव मग आता. मी पण जेवणार आहे तर थोड्या वेळात. तर चला मंडळी, आता मी पण जेवते आणि व्हिडिओचा पण आता इथेच एंड करते, कारण मला व्हिडिओ आजच्या आज अपलोड करायचा आहे. आता रात्री किती वाजेपर्यंत अपलोड होईल मला माहिती नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.